आमच्या या मॅडमचे फरमाईश ना डेली वेगळे वेगळे असतात आणि ते आम्हाला केल्याशिवाय काही राहतच नाही, कारण तिची अटच असते तशी, करावंच लागेल. आज काही तर तिला सुट्टा घालायचा होता आणि तो घालून दिला. त्यानंतर ती स्कूलला गेली. मनूला छान असं थोडंसं उन्हाला घेऊन थांबले, कारण ती थोडं बेटर फील करत होती. बाहेर मध्ये ती राहतच नाही आहे, कारण तिला खूप म्हणजे चिडचिड होत आहे. तब्येत तिची ठीक नाही आहे. दात येत असल्यामुळे तिला थोडं ताप सर्दी असं काही काही होत आहे. एकदम समाधान फील करतच नाही. म्हणून दुपारी अंघोळ वगैरे घालून देऊन तिला एकण लावून घेतलं, ज्याच्याने हे लावलं तर डेली म्हणजे सर्दी ओढून घेते. गरमी असते असं म्हणतात टाळूला. आणखीन पायाला तळपायाला कंपल्सरी थोडंसं असं घासून देते, जेणेकरून तिला म्हणजे गरमी सर्दी जी आहे ओढून घेते. आणि सर्दी नसेल तरी लावलं तरी चांगलंच असतं, कारण सर्दी होत नाही असं म्हणतात. आणि ही छान शांतपणे लावून पण घेते, सतावत नाही असं तिचं काही आहे. त्यानंतर दुपारी ना थोडंसं गोड खायची क्रेविंग होत होती, जे की घरात काही बी गोड अवेलेबल नाही आहे, म्हणून गोड शेंगदाणेच होते आणि ते मी खाऊन घेतले. आणि मनूसाठी ना मला थोडीशी होम रेमेडी करायची होती. औषध तर चालू आहेत, पण यानं तरी काही फरक पडेल का बघू म्हणून छान असं लसण थोडंसं उगं क्रश केल्यासारखं वाटून घेतलेत. राईचं तेल असताना तो कडकडीत गरम करून घेतला. राई म्हणजे मोहरीचा तेल आहे हा. छान असं गरम झाल्यानंतर जो मी लसूण वाटून ठेवले होते ना, ते 2-4 पाकळ्या त्याच्यामध्ये घालून परत ते थोडंसं लाल होईपर्यंत कडून दिलं. त्यानंतर थोडंसं ओवा टाकून दिलं. मग दोन्ही ओवा आणि लसूण छान असं एकदम रेड झाल्यानंतर ना थोडंसं थंड करायला ठेवून देऊन नंतर तो गाळून घेतला तेल पूर्णपणे. गाळून त्याला थंड होईपर्यंत ठेवून दिलं. आणि आज जेवणामध्ये ना सिंपल असं भाकरी आणि भाजी होतं. एवढंच काही भात वगैरे बनवलं नव्हतं, कारण आदिती पण बोलली की जेवते भाकर, आणि तिचं असं काही नाही आहे. माझी गोडोली छान असं जे आहे ते खाऊन घेते, काही 36 नखरे करत नाही. कधी कधी ती मागते करते तेव्हा देवाला पण लागतं, पण थोडं समजावलं तर ती खाऊन घेते. छान असं भाकर भाजी तिने पण जेवलं. त्यानंतर तेल वगैरे थंड झालेला होता, म्हणून छान असं मॉलिश करून घेतला, जेणेकरून तळव्याला हे पूर्ण अंग भरून नाही लावायचं, कारण कुण्या लेकरावाला ना रिॲक्शन होतं. कुण्या लेकरावाला मॉलिश पण करतात, पण शक्यतो नाही करायचं. त्याने अंग एकदम लाल किंवा छोटे असं दाण्यासारखे फोडं पण यायचे चान्सेस राहतात, कारण खूप गरमी असते ह्या तेलामध्ये. फक्त टाळूला आणखीन तळपायाला एवढंच काही ते मी छान लावून घेतलं, मॉलिश करून दिलं. रात्री थोडं शांत झोपेल म्हणून. चलो आजचा दिवस असं काही होता. चलो बाय.